प्रचाराचा नारळ फोडलेला काय सांगेल? भोर नगरपालिकेचा प्रचाराचा नारळ माजी आमदार संग्रामसिंह थोपटे आणि आम्ही सगळेजण फोडतो आहोत. 100% यशाची आम्हाला खात्री आहे. नेहमीच आपण म्हणतो की ते अधिष्ठान हवे भगवंताचे, आणि त्यामुळे पहिली प्रचाराची सभा सुरू करण्यापूर्वी आम्ही देवदर्शनाला आलो आहोत. परमेश्वराला आम्ही ही प्रार्थना केली की आम्ही प्रयत्न करणार आहोत, पण प्रयत्नाअंती परमेश्वर, त्यामुळे आमच्या प्रयत्नानंतर यश देणं हे तुझ्या हातात आहे. जरी लोकशाहीमध्ये सर्वसामान्य नागरिक मतदार हा परमेश्वर असला तरी या सगळ्याचा नियंता आहे तो वेगळाच आहे, तो सगळं चालवत असतो. म्हणून मग कोणीही सामान्य माणूस व्यक्तिगत गरजेसाठी आणि सामूहिक गरजेसाठी मंदिरात जातो, तसे आम्ही आलो. मुंबई महापालिकेला अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते, त्यामध्ये भाजपला 100हून अधिक जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे महायुतीचा सत्ता येईल असं त्यामध्ये निष्कर्ष काढण्यात आलेला. कुठे? मुंबई अंतर्गत सर्वे भाजपचा. नाही, मुंबई महानगरपालिका तर यावेळेला भारतीय जनता पार्टी महायुती आम्ही जिंकणारच आहोत. म्हणजे महायुती म्हणून निवडणुका लढवू, भारतीय जनता पार्टीचा त्याच्यामध्ये वर्चस्व राहील, स्वाभाविक राहील. कारण महाराष्ट्राच्या एकूण विधानसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे 132 आमदार आहेत. साधारणतः तेच प्रमाण म्हणताना मोठा शेअर हा सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा राहील, आणि त्यामुळे महायुतीचा महापौर मुंबईमध्ये व्हायला अडचण येईल असं मला वाटत नाही. सर्वे तेच सांगतो आहे, फक्त सर्वे आत्ता ते 100च्या वर सांगत असेल तर जशी निवडणूक जानेवारीकडे सरकेल, म्हणजे होण्याच्या दिशेने येईल, तसतशी ही संख्या खूप वाढेल. मित्रपक्षांमध्ये लढत होती, आता या निवडणुकीमध्ये काँग्रेस नसणार आहे, सगळे ते भाजपकडे आहेत. काँग्रेस नसणार आहे यंदा, आणि सगळे भाजपकडे उमेदवार आहेत. हो, त्यामुळे जो काँग्रेस आता त्यांच्या कर्तृत्वामुळेच पण संपत चालली, आणि त्यामुळे ठिकठिकाणी स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका नेत्यांच्या झाल्या. कार्यकर्त्यांना काय वाटतं ह्याला जास्त महत्त्व द्यावं लागतं, कारण ते बिचारे बाकीच्या सगळ्या देशात सरकाराला, राज्य सरकाराला फार स्वतःचं घरदार विकून काम करत असतात. लोकल लेवलला त्यांच्या आवश्यकतांप्रमाणे त्यांना युत्या करू देण्याचं स्वातंत्र्य द्यायचं असतं. तसं बऱ्याच ठिकाणी महायुतीतले 2 पक्ष एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत. माननीय देवेंद्रजींनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे की आपण वेगवेगळे लढू, पण एकमेकांना शिव्याशाप, टीका टिप्पणी, त्यातली भाषा याचं भान आपण ठेवलं पाहिजे. इथले आमदार म्हणतात की इथली जी लढत आहे ती भाजपसोबत नाही तर थोपटे भाजप सोबत आहे. थोपटे भाजप. आता थोपटे आणि भाजप काही वेगळं राहिलंच नाही. आमच्याकडे एकदा माणूस आला 14 पासून 19 पर्यंत जे आले, ते 19 ते 22 राजकारणामध्ये 3 वर्ष सरकार नसताना पळून जायचं असतं. कोणी पळून गेलं नाही, सगळे व्यवस्थित आमच्यावर अतुल भोसले सहित राहिले. म्हणून 22ला सरकार आलं. आणि आता तर 237वाला सरकार आहे, त्याच्यामध्ये 137 भारतीय जनता पार्टी. त्यामुळे थोपटे भाजप असं काही वेगळं राहिलेलं नाही. भाजपमध्ये सुरू असलेल्या इन्कमिंगवरून एकनाथ शिंदे नाराज आहेत. कोण? एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यांनी काल अमित शहांची भेट घेतली. एकनाथजींची अमितभाईंवर इतकी श्रद्धा आहे, जेव्हा काही वेळ मिळेल तर दिल्लीतल्या कामांच्या बरोबरीने अमितभाईंची भेट आग्रहाने घेतात. अमितभाई सुद्धा सगळ्या धावपळीतून त्यांना वेळ देतात. आता तर त्यांची आता तर त्यांची 40 मिनटं वेळ झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.